नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव गुळवणे. वेलकम टू क्वेस्ट आयएस. आज आपण फॉरेस्ट्री मेन्स जी आहे, येणारी जी परीक्षा आहे एमपीएससी ची फॉरेस्ट्री मेन्स, तर त्या अनुषंगानं बॉटनी ऑप्शनल जो पेपर सेकंड आहे, तर त्या बॉटनी सिलेबसचं डिकोडेशन हे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. कोणतीही जर एक्झाम बघितली तर त्या कोणत्याही एक्झामला सामोरे जात असताना आपल्याला सिलेबस, त्याचा जो प्रिस्क्राईब सिलेबस आहे जो त्या आयोगाने दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये काय आहे, काय कंटेंट आहेत, काय बारीक सारीक डिटेल्स आहेत, तर या पेक्युलॅरिटीज माहीत असणं खूप महत्वाचे आहेत. तर त्या अनुषंगानं आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत कोडेड सिलेबस ऑफ बॉटनी. तर आज आपण बघणार आहोत बॉटनी. तर म्हणजे बॉटनीमध्ये वेगवेगळे प्लांट्स वगैरे, सुरुवातीचा जो सेक्शन फर्स्ट येतो त्याच्यामध्ये फेनोरोग्राम्स, अँजिओस्पर्म या गोष्टी येतात, तर ते सर्व आपण या ठिकाणी थोरली अंडरस्टँड करणार आहोत. ही आपली एक बॅच आहे, इंटिग्रेटेड क्रॅश कोर्स, जो की मी आणि अक्षय सर हे आम्ही दोघ जण घेत आहोत. अक्षय सर हे डेडिकेटेड थोडंसं आन्सर रायटिंग वगैरे या गोष्टींसाठीही असतील आणि काही सब्जेक्टही ते घेतील आणि बऱ्यापैकी सब्जेक्ट्स मी टीच करणार आहे. आम्ही दोघं मिळून आपल्यासाठी एक बॅच घेऊन आलो आहोत, इंटिग्रेटेड क्रॅश कोर्स, जेणेकरून आता कमी वेळेमध्ये हा जो भरपूर मोठा जो सिलेबस आहे तर तो कसा कव्हर केला जाईल, चांगल्या पद्धतीनं त्याचा थरोली अंडरस्टँडिंग घेऊन तुम्ही ॲज अ सब्जेक्टिव्ह रायटिंगच्या दृष्टिकोनातून कसे प्रिपेअर होऊ शकतात, तर तेही आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, ह्या बॅचच्या माहितीबद्दल आपण चर्चा शेवटी बोलूयात. तर हा पेपर सेकंड आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो की बॉटनी हा विषय थोडासा सुरुवातीला असा क्लिष्ट वाटतो आणि बऱ्याच जणांसाठी तो आहे क्लिष्ट, बट आपण हा खूप सोप्या पद्धतीने आणि कसा तुम्हाला याचा जो म्हणजे थोडासा असा भीती आहे तर ती कशी कमी होईल, एकदम थरोली अंडरस्टँडिंग करून देण्याचा प्रयत्न असेल. काही कॉन्सेप्ट आहेत तर त्या थोड्याशा डिफिकल्ट आहेत बॉटनीमध्ये, तर त्याही आपण एक डायग्रॅमॅटिकली जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण बघूयात की कसे त्याच्यामध्ये युनिट आहेत, त्याच्यात काय काय सब युनिट आहेत, तो एंटायर किती सब युनिट्स मध्ये आपण त्याचं डिव्हायडेशन केलेलं आहे फॉर आवर कन्व्हिनियन्स, तर ते सुद्धा महत्वाचं आहे. तर बघूयात. दॅट इज अ फर्स्ट वन इज सेल बायोलॉजी. पहिल्यांदा जर बघायला गेलं तर याच्यामध्ये आहे सेल बायोलॉजी फर्स्ट. दॅट इज, आता याच्यामध्ये वेगवेगळे सब टॉपिक्स आहेत, जवळपास याच्यामध्ये 8 सब टॉपिक्स आहे. ओव्हरऑल एक सांगून देतो मी पूर्ण. तर ऍग्रिकल्चर जेव्हा बघितलं आपण, तर ऍग्रिकल्चर मध्ये जवळपास 75 सब टॉपिक्स होते. या ठिकाणी बॉटनीमध्ये जवळपास म्हणजे ओव्हरऑल 100 सब टॉपिक्स आहेत. 100 सब टॉपिक्स आपल्याला व्यवस्थित अंडरस्टँडिंग करायचंय, काय जास्त मार्क्सच्या इम्पॉर्टन्स नाही, तर त्याला पण आपण प्राधान्य देणार आहोत. तर आपण बघू शकतो सेकंड वन इज युनिट इज मायक्रोबायोलॉजी अँड प्लांट पॅथॉलॉजी. मग याच्यात व्हायरसेस, फंगाय, त्याचं कसं मल्टिप्लिकेशन होतं, ते इन्फेक्शन कसे कॉज करतात, डिसेमिनेशन कसं असतं, ह्या सर्व गोष्टी, डिसीजेस वगैरे, डिसीज ऑफ मेजर क्रॉप्स, या सर्व गोष्टी आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी 8 सब टॉपिक्स बनतात. देन क्रिप्टोग्राम्स, व्हॉट इज मीन बाय क्रिप्टोग्राम्स, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, जशा वेगवेगळे त्याचे सब सेक्शन्स असतील तर ते पण आपण व्यवस्थित बघणार आहोत. तर याच्यामध्ये जवळपास 5 सब टॉपिक पडतात. देन फेनोरोग्राम्स, तर याचं आपण डिव्हिडेशन आपल्या सोयीनुसार आपण असं केलेलं आहे, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जास्त सुलभ करून देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. की जिम्नोस्पर्म, त्याच्यामध्ये 4 सब टॉपिक्स. व्हेन इट कम्स टू अँजिओस्पर्म देर इज अ 12 सब टॉपिक्स. And when it comes to the miscellaneous, that is some topics which are not included in gymnosperm and angiosperm, then we put it into the miscellaneous, that is 8 topics, जसं की स्टोमॅटा, देअर टाइप्स वगैरे. तर हे जे असे काही टॉपिक्स आहेत तर ते आपण मिसलेनियस मध्ये टाकलेले आहेत. असे मिळून फेनोरोग्राम सेक्शनचे म्हणजे हे डिव्हायडेशन आपण बुकलेट वाईज केलेलं आहे, तर त्या बुकलेटमध्ये तुम्हाला त्या गोष्टी मिळणार. तर आपले जवळपास बॉटनीसाठी 10 बुकलेट आहेत, व्यवस्थित वेल स्ट्रक्चर्ड. तर त्याच्यामध्ये 24 टोटल येतात फेनोरोग्राम्सचे. देन 5वा आहे इकॉलॉजी अँड प्लांट जिओग्राफी. याच्यामध्ये आपण बघतो 12, जवळपास 12 सब टॉपिक्स आहेत. देन 6 वन इज फिजिओलॉजी अँड बायोकेमिस्ट्री. याच्यामध्ये पण 12 दिलेले आहेत. हे थोडंसं म्हणजे भरपूर किचकट वाटणारा जर टॉपिक म्हणलं तर हा आहे फिजिओलॉजी अँड बायोकेमिस्ट्री. देन जेनेटिक्स अँड मॉलिक्युलर बायोलॉजी. हा, याच्यामध्ये पण बऱ्यापैकी किचकट गोष्टी आहेत, बट त्या सर्व आपण एकदम सोयीस्कर पद्धतीने घेतलेल्या आहेत. सर्व एकदम व्यवस्थित पद्धतीने आपण त्याला शिकवलेलं आहे. 8th दॅट इज अ प्लांट ब्रीडिंग अँड स्टॅटिस्टिक. आता हा स्टॅटिस्टिक हे सेपरेट वेगळ्या ठिकाणी दिलेला आहे आयोगाच्या म्हणजे जो ओरिजिनल सिलेबस आहे, पण आपण याला व्यवस्थित आपल्या कन्व्हिनियन्ससाठी प्लांट ब्रीडिंग सोबत अटॅच करून घेतलेलं आहे. 1-2-4 गोष्टी आहेत त्या थोड्याशा महत्वाच्या आहेत याच्यामध्ये. आणि क्वेश्चन विचारला जातो. क्वेश्चन मागच्या वर्षीचाही जर तुम्ही एक्झाम घेतला, आपण बॉटनीमध्ये विशेष करून हा थोडासा किचकट असल्यामुळं, क्लिष्ट असल्यामुळं
यामध्ये जेव्हा आपण बघू पुढं, तर याच्यामध्ये आपण जसा तो युनिट झाला, जसं सेल बायोलॉजीचा युनिट आपण घेतला, सेल बायोलॉजीच्या युनिट नंतर लगेच आपण त्याच्यावरती काही क्वेश्चन आलेत का मागच्या वर्षी, म्हणजे माझ्या माहितीनुसार रिसेंटली 14 मेला जी एक्झाम झालती, तर त्याच्यामध्ये काही क्वेश्चन आलते का, तर ते क्वेश्चन आपण तिथं ट्विक केलेले आहेत आणि ते तुम्हाला अंडरस्टँडिंगला आणखी सोपं जाईल त्याच्यामध्ये. असं आपलं बाकीच्या मागच्या प्रिव्हियस इयरचं पण आहे, बट आपण स्टील लेटेस्ट ठेवलेलं आहे या लेक्चरमध्ये. बाकी तुम्हाला त्या थरोली नोट्स ज्या आहेत त्याच्यामध्ये त्या गोष्टी मिळतील. देन 9th, that is a biotechnology and morphogenesis, in which there is a near about 6 subtopics. And then 10th one is plant utility and exploitation, ethnobotany related some aspects, in which there is about 7 subtopics. अशा प्रकारे जवळपास 100 सबटॉपिक्स मध्ये एंटायर सिलेबस स्ट्रक्चर्ड केलेला आहे आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने आपल्याला इन डेप्थ असं म्हणजे एक्झाम ओरिएंटेड, त्यातली त्या डेप्थ पण आहे याच्यामध्ये, डेप्थ इन्क्रीज केलेली, ज्या तुम्हाला सॅम्पल पीडीएफ म्हणजे काही पीडीएफ आपण फ्री दिलेले आहेत आपल्या quest_IAS टेलिग्राम चॅनलवरती. त्याच्यावरनं तुम्हाला समजून येईल की काय त्याच्यामध्ये सेल बायोलॉजीचा जो सेक्शन आहे तर तो आपण बऱ्यापैकी मोस्ट ऑफ द सब टॉपिक्स त्याचे आपण टेलिग्रामवरती दिलेले आहेत, तर त्याच्यावरनं तुम्हाला त्या गोष्टी समजून येतील. हे झालं ओव्हरऑल अंडरस्टँडिंग, ओव्हरऑल ब्रेकेज ऑफ अवर बॉटनी. नाव वी आर लुकिंग इन टू द स्पेसिफिक, दॅट इज in cell biology, the entire cell biology, there is 8 sub topics, among which the prokaryotic and eukaryotic cell is the first. This entire lecture and this entire PDF is available on our Telegram channel, that is a quest_IAS. You can visit here and also check, in which there is a structural and ultra structural details. प्रोकॅरियोट मग याच्यामध्ये काय काय येतं की तिची प्रोकॅरियोट सेल, त्याचा डिफरन्स, परत त्याचं इव्हॅल्युएशन कसं झालं की प्रोकॅरियोटिक मधनं युकॅरियोटिक डेव्हलपमेंट कशी झाली, तर याच्यावरती पण क्वेश्चन असतो. देन सेकंड, हे जे लेक्चर आहे आणि हेही लेक्चर तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण अवेलेबल करून दिलेलं आहे, quest_IAS. देन सेकंड वन इज स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स. तर ही कन्सेप्ट महत्वाची. इट इज नथिंग बट द सेल वॉल, मोस्टली इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ सेल वॉल. बट त्याच्यामध्ये काय काय येतात, फिलामेंट्स येतात, मायक्रोफिब्रिलर येतात, तर ह्या सर्व गोष्टी आहेत. तर ते सगळं आपण इमेजच्या फॉर्म मध्ये खूप छान पद्धतीने इलिस्ट्रेटिव्ह आपण गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. देन मेम्ब्रेन, देन सेल ॲधेजन. सेल ॲधेजनचे कन्सेप्ट आहे मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट अँड व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट, हे सुद्धा याच्यामध्ये आहे. की मग प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल, त्याचं स्ट्रक्चर असेल, म्हणजे मॉलिक्युलर लेवलवरती पण आपण बघितलेलं आहे. देन सेल ॲधेजन्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये कसं एकमेकांना सेल कनेक्ट असतात, त्याचे कोणकोणते मेकॅनिझम्स असतात, या गोष्टी पण आपण यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. देन थर्ड टॉपिक इज दॅट स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल ऑर्गनल, व्हेरियस सेल ऑर्गनल्स. त्याचं मग थोडं हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह, कोणी डेव्हलप म्हणजे शोध लावला वगैरे, त्याच्यामध्ये काय काय असतं, काय फंक्शन्स आहेत, स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं फंक्शन कसं आहे, मायटोकॉन्ड्रिया, देन एंडोप्लाझमिक रायबोझोम्स, अँड देन न्यूक्लियस, न्यूक्लिओलस, न्यूक्लिअर पोअर कॉम्प्लेक्स, हे जे वेगवेगळे आहेत. तर याचे एक सेपरेट आपण स्टडी मटेरियलमध्ये एक सेपरेट सब टॉपिक आहे सर्व यांचा एक कंटिन्युअसली, तर त्याच्यात थरोली आपण केलेलं आहे कव्हर. देन फोर्थ, दॅट इज अ क्रोमॅटिन अँड न्यूक्लिओझोम्स. Then fifth one is cell signaling and cell receptors. Sixth one is mitosis and meiosis. It is a part of the cell division. म्हणजे आपण अगोदरच्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं जे जेनेटिक्स मध्ये ऍग्रिकल्चर जे आपला पेपर फर्स्ट आहे त्याच्यामध्ये पण हे सिलेबस काही काही ओव्हरलॅप होतात बऱ्यापैकी. देन मॉलिक्युलर बेसिस. आता इथं थोडं बॉटनी म्हणलं का तर मग थोडं डिटेल्स येणार त्याच्यामध्ये, सेल सायकलचं मॉलिक्युलर बेसिस. तिथं जर तुम्हाला फक्त सेल डिव्हिजन म्हणून विचारलं असेल तर इथं थोडंसं त्याचं मॉलिक्युलर लेवलवरती एक्सपान्शन होणार. ओके. देन सेव्हन्थ वन इज न्यूमरिकल अँड स्ट्रक्चरल व्हॅरिएशन इन क्रोमोझोम्स अँड देअर सिग्निफिकन्स. इट इज नथिंग बट द टॉपिक दॅट इज अ क्रोमोझोमल ॲबरेशन्स. क्रोमोझोमल ॲबरेशनच हा टॉपिक आहे. देन स्टडी ऑफ पॉलिथिन लॅम्ब्रस. हा, आता हे स्पेशल क्रोमोझोम जे आहेत तर पॉलिथिन असेल, देन लॅम्ब्रस क्रोमोझोम असेल, देन बी क्रोमोझोम असेल, तर यांचं बिहेवियर अँड सिग्निफिकन्स अँड आणखी स्ट्रक्चर, हे एक महत्वाचं आहे स्ट्रक्चर. आणि आपण आन्सर रायटिंग जेव्हा करू तर याच्यामध्ये ऑलवेज लक्षात ठेवा, बॉटनी असो किंवा ऍग्रिकल्चरचा जो सेक्शन सेकंड आहे बऱ्यापैकी, फर्स्ट तर थोडा थेरोटिकल टाईप आहे, बट त्याच्यामध्ये डायग्रामॅटिकल इन्क्लुजन जेव्हा करू, इव्हन पेपर फर्स्ट मध्ये समजा क्रॉपिंग पॅटर्नची तुम्हाला डायग्राम जर दाखवता आले आन्सर करताना, तर ते खूप भारी असतं. की त्याच्यामधनं काय होतं की याला समजतं, म्हणजे जो इव्हॅल्युएटर त्याला समजतं की नाही, याला ऍक्च्युली अंडरस्टँडिंग ऑफ दॅट सब्जेक्ट आहे. नुसतं रॉ लिहिण्यापेक्षा जर तुम्ही ते पिक्टोरियल फॉर्म मध्ये आन्सर रायटिंग मध्ये लिहिलं तर इट्स ऑलवेज वेल अँड गुड. These are the subtopics. Now, before we jump into the second, let's have to see the how questions asked by the
MPSC on this topic. Recently held exam, there is some questions appeared on this cell biology related topic. That is the first question. In first question there is a 7 question, out of which we must have to solve 5 question for the 40 marks. So in which there is a 2 question, म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की किती याला महत्व दिलेलं आहे. तर बघा, पहिला क्वेश्चन कोणता होता? पहिला क्वेश्चन होता की डिफरन्स बिटवीन, तर दोघांचा डिफरन्स विचारलेला आहे. कोणाचा? प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक सेल विथ सुटेबल एक्झाम्पल. तर हे आपण एकदम थरोली व्यवस्थित पद्धतीने बुकलेट्स मध्ये कव्हर केलेलं आहे. देन नंतर म्हणजे प्रिव्हियस इयरला अनुषंगाने धरूनच व्यवस्थित सिलेबस आपण स्ट्रक्चर्ड वे मध्ये कंपोज केलेला आहे. देन गिव्ह केमिकल कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ न्यूक्लिअर एनव्हलप, म्हणजे न्यूक्लिअर एनव्हलपचं जे आहे तर त्याचं स्ट्रक्चर सांगा आणि आपण जो सिलेबस बघितला त्याचाच हा भाग आहे. देन डिफाईन मायटोसिस, बघा मग काय क्वेश्चन आहे, आणि स्टेजेस ऑफ मायटोसिस, स्टेजेस अँड सिग्निफिकन्स, याच्यावरती एक क्वेश्चन आहे. देन व्हॉट आर क्रोमोझोम्स, म्हणजे हे काय, डार्कली स्टेन बॉडी, तर ते एक महत्वाचं आहे. डेफिनेशन, नंतर डिस्क्राईब स्ट्रक्चर ऑफ पॉलिटिन, बघा स्पेशल क्रोमोझोम्स वरती, स्पेशल टाईप ऑफ क्रोमोझोम, पॉलिटिन असेल, लॅम्ब्रस असेल, बी क्रोमोझोम असेल, तर याच्यावरती इथं क्वेश्चन आलेला आहे. पॉलिटिन क्रोमोझोम्स अँड लॅम्ब्रस क्रोमोझोम्स विथ सुटेबल डायग्राम. बघा डायग्राम वरती फोकस असतो या पेपरमध्ये, 100% डायग्राम वरती जास्त फोकस असतो. आणि जरी नाही विचारलं आणि त्याची जर डायग्राम आपण काढू शकत असेल तर ऑलवेज याची डायग्राम काढायची तुम्ही. म्हणजे याच्यातलं कोणताही क्वेश्चन असेल त्याला जर आपण डायग्राम पुट करू शकत असेल तर मोस्टली डायग्राम आपण इथं काढणं अपेक्षित आहे. जरी स्पेसिफाय क्वेश्चन मध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलेली नसेल तरी सुद्धा. ठीक आहे, हे क्वेश्चन आलते. म्हणजे आपण बघितलं की हे जे मे मध्ये जो पेपर झालता फॉरेस्ट्रीचा बॉटनी पेपर, तर त्याच्यामधने हे क्वेश्चन्स आपण पिक केलेले आहेत. ते पेपर आपण बघू शकतो. ठीक आहे, आता नेक्स्ट दॅट इज अ मायक्रोबायोलॉजी अँड प्लांट pathology, in which there is a 8 subtopics. First one is viruses, bacteria and plasmids and their structure and reproduction. तर याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन येतो की त्याचं म्हणजे रिप्रोडक्शन कसं होतं. तर बॅक्टेरिया असेल तर त्याचं अल्ट्रा स्ट्रक्चर काय, तर ते एक महत्वाचं आहे. व्हायरसेस पण इम्पॉर्टंट आहे. देन नंतर सेकंड डे जनरल अकाउंट ऑन इन्फेक्शन अँड फायटो इम्युनॉलॉजी. तर इन्फेक्शन मध्ये काय, जी इन्फेक्शन सायकल आहे, एंटायर जी सायकल आहे की एक स्टेज मधनं दुसऱ्या स्टेजमध्ये, तिसऱ्या स्टेजमध्ये, तर त्या स्टेजेस मध्ये कसं ट्रान्सफर होतो. सुरुवातीला काय एकदमच इन्फेक्शन होत नाही, अगोदर काय होतं की ते अटॅचमेंट होते ऑन दिस सरफेस. देन हॉस्टोरिया म्हणजे इनपुट जात्या सेल्स मध्ये. जर सपोज डिसीज असेल तर हॉस्टोरिया डेव्हलपमेंट होते. मग इन्व्हेजन होतं, इन्व्हेजन झाल्यानंतर ते नेटवर्क असं पसरतं त्या सेलमध्ये आणि मग सिम्पटम्स साईन दिसायला सुरुवात होते. अँड दॅट इज अ अल्टिमेट स्टेज ऑफ इन्फेक्शन. ओके, ही सेल्स म्हणजे इन्फेक्शन सायकल एक इम्पॉर्टंट आहे, विचारली जाते. ऍप्लिकेशन्स ऑफ मायक्रोबायोलॉजी, याच्यावरती रिसेंटली क्वेश्चन आलेला होता. इफ मे आय नॉट रॉंग, द क्वेश्चन ऑन विच इज आस्क्ड रिसेंटली. देन इम्पॉर्टंट प्लांट डिसीजेस कॉज बाय व्हायरसेस, बॅक्टेरिया, मायकोप्लाझ्मा, फंगाय, निमॅटोड. आपण हे कॅटेगराइज वाईज वेगवेगळे जे डिसीजेस आहेत तर ते एनलिस्ट करून त्याचं कसं कॉझल म्हणजे ऑर्गॅनिझम, त्याच्यानंतर काय काय त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन्स आहेत, म्हणजे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या डिसीजेसचा आणि त्याचा कंट्रोल कसा, तर हे सर्व आपण कव्हर केलेलं आहे. देन फिफ्थ वन इज मोड ऑफ इन्फेक्शन अँड डिसीजमेंट, म्हणजे डिसिमिनेशन, म्हणजे हा प्रसार कसा होतो त्याचा, की तो डिसीज असेल पर्टिक्युलरली तो कसा प्रसार होतो, तर ते एक महत्वाचं आहे. देन मॉलिक्युलर बेसिस ऑफ इन्फेक्शन, आता हे महत्वाचं आहे. हे पर्टिक्युलरली जेव्हा आपण फॉरेस्ट रिलेटेड येतो तर मॉलिक्युलर लेवलवरती काही काही क्वेश्चन आहेत. जर फिजिओलॉजी मध्ये जरी बघितलं तर पीजीआरचं मॉलिक्युलर लेवलवरती कसं रिॲक्शन्स होतात तर ते पण थोडंसं एक महत्वाचं पार्ट आहे. हे पण त्याच्यामध्ये पार्ट येतो. आणि डिसीज रेजिस्टन्स आणि डिफेन्ससाठीचा मॉलिक्युलर बेसिस विचारलं जातं. नंतर कंट्रोल मेजर्स काय काय, जनरल कंट्रोल मेजर्स वेगळे, जसं की व्हायरल डिसीजेससाठी एक ठराविक सेट ऑफ प्रॅक्टिसेस असतात ज्या फॉलो केल्या तर व्हायरल डिसीज कंट्रोल होतो. बॅक्टेरियलसाठी पण तसे काही ठराविक सेट ऑफ कंट्रोल मेजर असतात. असे आपण डिस्टिंग्विश करून जसं कसं आपल्याला त्या म्हणजे स्टुडंट्सला कसं आपल्याला तुम्हाला एकदम इझिली त्या गोष्टी टॅकल होतील तशा प्रकारे आपण ते सेग्रिगेट केलेले आहे. आणि देन फंगल टॉक्झिनचा एक पॉइंट आहे, सब टॉपिक्स आहे. तर हे सर्व सब टॉपिक्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. दॅट इज आवर सेकंड युनिट, मायक्रोबायोलॉजी अँड प्लांट पॅथॉलॉजी. ओके, now questions asked previously, that is explain general properties of viruses.
बघा काय क्वेश्चन विचारलाय पहिल्याच याच्यातनं, पहिलाच सब टॉपिक जो होता त्याच्यावरती क्वेश्चन विचारलाय. जनरल प्रॉपर्टीज ऑफ व्हायरसेस, व्हायरसच्या जनरल प्रॉपर्टीज विचारलेल्या आहेत. अँड गिव्ह देअर स्ट्रक्चर विथ सुटेबल डायग्राम, त्याचं क्वेश्चन जे विचारलेलं आहे आपल्याला. देन सेकंड जे आहे, तर सेकंड मध्ये त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे गिव्ह द ऍप्लिकेशन्स ऑफ, मी म्हणलो होतो की तोच क्वेश्चन इथं आहे की इंडस्ट्रीमध्ये आणि मेडिसिन्स मध्ये मायक्रोबायोलॉजीचं काय काय ऍप्लिकेशन आहे, म्हणजे काय मायक्रोबायोलॉजी मध्ये ज्या फंगाय वगैरे त्या ऑलवेज म्हणजे डिट्रिमेंटलच आहेत का आपल्याला, तर नाही, नॉट नेसेसरीली. देर इज अ सम बेनिफिशियल आस्पेक्ट ऑफ ऑल्सो ऑफ मायक्रोबायोलॉजी ऑल्सो. तर ते एक महत्वाचं आहे की काय काय त्याच्यामध्ये येतं. ओके, नेक्स्ट बघूयात आपण. दॅट इज अ क्रिप्टोगॅम्स. इन क्रिप्टोगॅम्स देर इज अ 5 subtopics. We divided it into the 5 subtopics. That is, the first one is algae, second one is fungi, third one is bryophyta, and fourth one is pteridophytes. आता यांचं काय, तर यांचं एक थोडं बेसिक डेफिनेशन, बेसिक कॅरेक्टरिस्टिक, बेसिक क्लासिफिकेशन अँड मोस्ट इम्पॉर्टंटली स्ट्रक्चर, रिप्रोडक्शन फ्रॉम द व्हॅल्युएरिस्टिक. सिलेबस मध्येच दिलेलं आहे, फक्त की वर्ड्स आपल्याला लक्षात घेता आल्या पाहिजे आणि ते कीवर्ड लक्षात घेऊन त्याच्या रिलेटेडच, त्या अनुषंगाने त्याच्या आजूबाजूनच आपला अभ्यास असला पाहिजे, ना की मग दिलंय काहीतरी बुक्स मध्ये भरपूर सारं कंटेंट. आणि ऍग्रिकल्चर मध्ये कंटेंटची कमी नाही, कंटेंट भरपूर आहे, भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी मटेरियल उपलब्ध आहे, भरपूर बुक्स आहेत, पण त्याच्यातनं एक्झॅक्ट तुम्हाला काय पाहिजे, त्या सिलेबसची काय डिमांड आहे आणि त्या सिलेबसनुसार मटेरियल सॉर्ट आहे का नाही, तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्या दृष्टिकोनातून तर ही बॅच आहेच एक महत्वाचा पैलू. देन नेक्स्ट वन इज देअर इकॉनॉमिकल पोटेन्शियल. आता इकॉनॉमिकल पोटेन्शियल कशाचं, या सर्वांचं, म्हणजे क्वेश्चन इथं जरी आपण सेपरेट केला असेल तरी पण ते इकॉनॉमिकल पोटेन्शियल या सर्वांचं महत्वाचं लक्षात घेणं आहे. तर हे सब टॉपिक्स आहेत याच्यामध्ये. याच्यावरती क्वेश्चन्स काय आले ते आपण बघूयात एकदा. रिसेंटली इन क्रिप्टोगॅम्स द क्वेश्चन आस्क दॅट इज एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड रिप्रोडक्शन ऑफ क्लास मस्का. आता याच्यामध्ये कसं वेगवेगळे क्लास येतात, तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे डायग्राम, या सर्व गोष्टी आपण बुकलेट्स मध्ये व्यवस्थित दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण बघूयात स्ट्रक्चर अँड रिप्रोडक्शन ऑफ क्लास मस्काय. कशामधला, ब्रायोफायटा मधला जो क्लास आहे. आणि ऍड ब्रीफ नोट ऑन इकॉनॉमिक पोटेन्शियल. बघा इकॉनॉमिक पोटेन्शियल वरती आलं, जो आपला 5th पॉईंट होता इकॉनॉमिकल पोटेन्शियल. तर ते सर्वांचं इकॉनॉमिकल पोटेन्शियल, फंगाय असेल, अल्गे असेल, ब्रायोफायटा असेल, टेरिडोफायटा असेल, या सर्वांचं इकॉनॉमिकल पोटेन्शियल पण इम्पॉर्टंट आहे. उद्या फक्त क्वेश्चन इथं एखादा क्लास रिप्लेस होऊन किंवा डायरेक्ट ब्रायोफायटाच्या ऐवजी टेरिडोफायटा रिप्लेस होईल आणि सेम क्वेश्चन फॉर्म होईल. ओके, हे पण गोष्ट लक्षात घ्या. देन हाऊ इव्हॅल्युएशन ऑफ अल्गे टेक प्लेस फ्रॉम युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर विथ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. आता की अल्गे जे आहे तर युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर कसं झालं, तर त्याचं एक इम्पॉर्टन्स आहे. देन गिव्ह स्ट्रक्चर अँड रिप्रोडक्शन ऑफ क्लास पेनोस्पिडा अँड टेरिडोफायटा विथ द सुटेबल एक्झाम्पल. आता हे एक्झाम्पल, असे क्वेश्चन्स यावरती विचारले जातात. आणि बघू शकता तुम्ही, हा जो आहे तो 8 मार्काचा क्वेश्चन आहे, 8 मार्क. म्हणजे हा पहिल्या किंवा आता हे जर सेक्शन फर्स्ट सेक्शन आहे, फर्स्ट सेक्शन मध्ये याच्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट मध्ये डी ला विचारलेला हा क्वेश्चन आहे 8 मार्कासाठी. हा 10 मार्कासाठी आणि हा 15 मार्कासाठी. याच्यानंतर आता आपण बघूयात 4th आवर फेनोरोग्राम्स. इन फेनोरोग्राम्स वी डिवाइडेड इंटू 3 सेक्शन. दॅट इज अ 4A दॅट इज अ जिम्नोस्पर्म, 4B अँजिओस्पर्म अँड 4C मध्ये काय आपण मिसलेनियस टॉपिक्स आहेत आपले. तर त्याच्यामध्ये फर्स्ट बघू शकतो आपण कन्सेप्ट ऑफ प्रो जिम्नोस्पर्म. सेकंड वन इज क्लासिफिकेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ जिम्नोस्पर्म. देन सॅलेंट फीचर्स अँड ऑफ सेकेडेल्स, देन कोनिफेरल्स अँड नेटेल्स अँड देअर स्ट्रक्चर्स अँड रिप्रोडक्शन. या सर्व यांचं आपण सेपरेट नोट्स आपण बनवलेले आहेत व्यवस्थित पद्धतीने. त्याचं डायग्राम असेल, सर्व गोष्टी असतील, फीचर्स असतील, कॅरेक्टरिस्टिक. देन जनरल अकाउंट ऑन सिकॅडोफिलिकेल्स, देन नंतर बेनेटिडेल्स अँड कॉर्डिटेल्स. या सर्वांचं आपण सेपरेट व्यवस्थित स्ट्रक्चर्ड वे मध्ये आपण स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे. तर हा याचा सिलेबस आहे जिम्नोस्पर्मचा. याच्यानंतर आपण बघू शकतो क्वेश्चन्स काय आलता. क्वेश्चन रिसेंटली असा आलता की गिव्ह द सायलेंट फीचर अँड स्ट्रक्चर ऑफ सिकॅडोफिलिकेल्स विथ द एक्झाम्पल. हा क्वेश्चन याच्यावरती विचारला गेला होता जिम्नोस्पर्म वरती आणि हा 8 मार्कासाठी क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघू शकतो आपण दॅट इज सब टॉपिक इज अँजिओस्पर्म. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय काय जवळपास पूर्ण 12 वेगवेगळे सब हेड्स आपण डिव्हाइड केलेले आहेत. मग याच्यामध्ये ना बऱ्यापैकी फॅमिलीज विचारलेले आहेत. त्याच्या फॅमिलीज मध्ये काय काय येतं, त्याचं म्हणजे कसं बॉटनिकल काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत,
कॅरेक्टरिस्टिक्स नंतर त्याच्यामध्ये काय काय येतं की फ्लोरल फॉर्म्युला असेल, त्याचे म्हणजे कसं स्ट्रक्चर आहे, काय आहे, आणि काय काय स्पेसिस येतात त्याच्यामध्ये, काय काय एक्झाम्पल आहेत, इकॉनॉमिकल काय सिग्निफिकन्स आहे, या गोष्टींचा आस्पेक्ट आहे. आपण स्पेशल जी फॅमिली आहे, प्रत्येक वेगवेगळी फॅमिली, त्याच्यासाठी आपण स्पेशल डेडिकेटेड एक सेपरेट नोट्स तयार केलेले आहेत. इन्फोग्राफिक्स पण आहेत. देन फर्स्ट वन इज सिस्टमॅटिक्स, अनाटॉमी अँड एम्ब्रियोलॉजी, पाल्मिलॉजी अँड फायलोजेनी इन एंजियोस्पर्मच्या रिलेटेड. Then second one is comparative account on various system of angiosperm classification. Then third one is study of angiospermic families. आता इथनं फॅमिलीज सुरू होतात, वेगवेगळ्या फॅमिलीज. किती फॅमिलीज बघा, जवळपास नियर अबाउट 10 फॅमिलीज इज देअर. फर्स्ट वन इज ब्रॅसिकी, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज क्रुसिफेरी. देन सेकंड वन इज लेगुमिनेसी, दॅट इज अ फॅबेसी. देन थर्ड वन इज इफोर्बियासी. देन मालवेसी, जसं की कॉटन मध्ये, ओक्रामध्ये हे एक्झाम्पल येतात. देन एपिएसी, दॅट इज आंबेलिफेरी, जसं की ऑनियन, गार्लिक. देन सोलेनेसी, जे याच्यामध्ये मग तुमचं चिली, ब्रिंजल. देन कुकुरबिटेसी, इथं कुकुरबिटेसी म्हणलं की मग जे मेलन वगैरे आहेत तर ते येतात. देन ॲस्ट्रेसी, कंपोजिटिव्ह फॅमिली. देन पोयासी मध्ये सिरियल, मोस्टली सिरियल्स येतात. आणि अरेकॅसी, जसं की पानमी, म्हणजे याच्यामध्ये कोकोनट वगैरे येतात. तर यांचा इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स, याचं फ्लोरल बायोलॉजी वगैरे या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर त्या गोष्टी आपण व्यवस्थित ठरवली घेतलेल्या आहेत. तर अँजिओस्पर्म मध्ये हे बघू शकतो आपण. बेसिक डिफरन्स पण आपण बघणार, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, या पण गोष्टी आहेत. या गोष्टी सर्व लक्षात घ्यायच्या आपल्याला. देन नेक्स्ट आपण बघू शकतो मिसलेनियस टोमॅटा अँड देअर टाइप्स, याच्यावरती क्वेश्चन्स येऊन गेलेला आहे. देन अॅनोमॅलियस सेकंडरी ग्रोथ, म्हणजे सेकंडरी ग्रोथ बद्दल पण सब टॉपिक्स आहे. देन थर्ड वन इज अॅनाटॉमी ऑफ C3 अँड C4 प्लांट, म्हणजे स्ट्रक्चरल पेक्युलॅरिटीज येतात याच्यामध्ये. देन फोर्थ वन इज डेव्हलपमेंट ऑफ मेल फिमेल गॅमेटोफाइट्स, पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन. तर हे सर्व आपण डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन मधून व्यवस्थित पद्धतीने आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. देन एंडोस्पर्म, इट्स डेव्हलपमेंट अँड फंक्शन, याच्या पण व्यवस्थित ठरवले आपण गोष्टी बनवलेल्या आहेत की म्हणजे एंडोस्पर्मचं जे आहे तर त्याचं कसं डेव्हलपमेंट होते आणि त्याचे काय फंक्शन्स आहेत. देन पॅटर्न्स ऑफ एम्ब्रिओ डेव्हलपमेंट, आता एम्ब्रिओ डेव्हलपमेंट थोडीशी किचकट कन्सेप्ट आहे, तर ती पण आपण यामध्ये व्यवस्थित पद्धतीने आपले जे बुकलेट्स आहेत त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. तर मिसलेनियस मध्ये हे टॉपिक्स आपण टाकलेले आहेत. अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म मध्ये थोडेसे त्यांचे स्पेसिफिक टॉपिक्स आपण टाकलेले आहेत. तर याच्यानंतर आहे पॉलीएम्ब्रिओनी, देन अपोमिक्सिस, देन ऍप्लिकेशन्स ऑफ पॅलिनोलॉजी. तर हे सर्व गोष्टीच्या ज्या नोट्स आहेत तर त्या आपण मिसलेनियस सेक्शन मध्ये घेतलेल्या आहेत. तर याच्यानंतर आपण बघू शकतो, याच्यावरती हार्डली तर क्वेश्चन्स आलेले आहेत. एक क्वेश्चन आहे जो की आपण बघितलं 15 मार्कासाठी, याच्यावर क्वेश्चन आलता काय, तर डिफाईन्स टोमॅटा, गिव्ह डिफरंट टाइप्स ऑफ टोमॅटा, डिफरंट टाइप वरती होतं, आणि सुटेबल डायग्राम पण काढायची होती. म्हणजे हार्डली ती अशी डायग्राम असणार, टोमॅटल, त्याच्यामध्ये ते टोमॅटल स्पोर्स असणार. तर म्हणजे ह्या डायग्राम्स पण त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. डायग्रामॅटिकली इम्पॉर्टन्स खूप महत्वाचं आहे टोमॅटल स्ट्रक्चर. बॉटनी विषयामध्ये कधी पण लक्षात घ्या, डायग्राम्सला खूप महत्व आहे. वेगवेगळ्या डायग्राम ज्या असतील तर त्या खूप महत्वाच्या आहेत. ठीक आहे, यानंतर आपण बघूयात फिफ्थ is that is a ecology and plant geography, in which there is near about 12 subtopics, in which first one is ecological factors. कोणकोणते इकॉलॉजिकल फॅक्टर्स रोल प्ले करतात. देन कन्सेप्ट्स अँड डायनॅमिक्स ऑफ कम्युनिटी. देन प्लांट सक्सेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, प्रायमरी सेकंडरी सक्सेशन. टेक्निकल कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये काही, तर त्या एक महत्वाच्या आहेत, तर तेही आपण कव्हर केलेलं आहे. देन इम्पॉर्टंट इज दॅट, याच्यावरती क्वेश्चन्स विचारलं जातं मोस्टली. देन कन्सेप्ट ऑफ बायोस्फिअर, हा जो सेक्शन आहे तर याच्यात खूप महत्वाचा आहे. याच्यावरती क्वेश्चन्स पण विचारले गेले आहेत रिसेंटली खूप, कारण की एन्व्हायरमेंटल अवेअरनेसच्या दृष्टिकोनाने याला थोडं इम्पॉर्टन्स देण्यात आलेलं आहे. देन फिफ्थ वन इज इकोसिस्टम्स, देअर कन्झर्वेशन. देन सिक्स्थ वन इज पॉलिनेशन कंट्रोल इन्क्लुडिंग द फायटोरिमिडेशन ऑल्सो बायोरिमिडेशन. देन फॉरेस्ट टाइप्स ऑफ इंडिया, याच्यावरती पण क्वेश्चन्स आहे. देन फॉर अफॉरेस्टेशन, डिफॉरेस्टेशन अँड सोशल फॉरेस्ट्री, आता हे ऍग्रिकल्चर मध्ये पण ओव्हरलॅप होतो हा सिलेबस. देन एंडेंजर्ड प्लांट्स, देन एंडेमिझम, म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या लोकॅलिटीजलाच असतात एखादी स्पेसिस, तर ते एंडेमिझमचं पार्ट आहे. देन रेड डाटा बुक. देन बायोडायव्हर्सिटी, कन्व्हेन्शन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, वेगवेगळे कन्व्हेन्शन झालेले आहेत आतापर्यंत, ते सर्व गोष्टी आपण यात कव्हर केलेल्या आहेत. सोव्हरेन राईट्स काय, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स काय, जिओकेमिकल सायकल्स असतील, देन ग्लोबल वॉर्मिंग असतील, हे सर्व यामध्ये येतं इकॉलॉजिकल अँड प्लांट जिओग्राफीमध्ये. आता नेक्स्ट बघूयात आपण याच्यावरती काय क्वेश्चन विचारले होते. याच्यावरती आयोगाने काय क्वेश्चन विचारले होते, 8 मार्कासाठी 2 क्वेश्चन होते, नंतर 10 मार्क आणि 15 मार्कसाठी. तर 8 मार्कासाठी जे क्वेश्चन होते, प्लांट डिफाईन प्लांट सक्सेशन,
give its types and causes of plant succession. Then second one is that what is the pollution, types of water pollution. पर्टिक्युलरली वॉटर पोल्युशनच्या बाबतीत विचारलंय आणि त्याचे कंट्रोल मेजर्स विचारलेत. आता हे कशामुळे विचारलं असेल की जे आता रिव्हर्स पोल्युशन आहे तर त्याच्या चर्चेचा मुद्दा आहे. खूप वेगवेगळे रिव्हर्स जे आहेत, तर जसं की यमुना बेसिन असेल, गंगा बेसिन असेल, नमामि गंगे प्रोग्राम, तर याच्या अनुषंगाने थोडं करंट रिलेटेड अवेअरनेस जर असला ना तर गोष्टी आपल्याला आणखी सोप्या जातात की काय विचारलं जाऊ शकतं. देन व्हॉट इज अन इकोसिस्टीम, तर ते इकोसिस्टीम, देन गिव्ह व्हेरियस कंपोनंट्स ऑफ इकोसिस्टीम विथ एन एक्झाम्पल, देन गिव्ह डिफरंट टाइप्स, आता 10 मार्कासाठी होता. देन टाइप्स ऑफ फॉरेस्ट इन इंडिया, एक्सप्लेन द रोल ऑफ एफॉरेस्ट्रेशन अँड सोशल फॉरेस्ट्री. हा क्वेश्चन्स आपण अगोदर ऍग्रिकल्चर मध्ये जेव्हा बघितलं, ऍग्रिकल्चर लेक्चर मध्ये, तर तेव्हा आपण याच्यावरती म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंटली हा टॉपिक विचारला जातो. युपीएससीलाही हा टॉपिक खूप म्हणजे विचारला जातो याच्यावरती क्वेश्चन. नेक्स्ट इज फिजिओलॉजी अँड बायोकेमिस्ट्री, इन विच देर इज नियर अबाउट 6 सब टॉपिक्स. द फर्स्ट वन इज वॉटर रिलेशन, मिनरल न्यूट्रिशन अँड आयन ट्रान्सपोर्ट. सेम जस्ट इन केस ऑफ जसं ऍग्रिकल्चर मध्ये दिलेलं होतं त्याच या ठिकाणी कन्सेप्ट आहेत काही फिजिओलॉजीच्या. देन नेक्स्ट सेकंड वन इज मिनरल डिफिशियन्सीज, कोणते मिनरल्स त्याचे बेनिफिशियल कोणते आणि म्हणजे त्याच्यातनं काय काय डिफिशियन्सी जर नाही मिळाले तर ते होतात, ते ठरवले आपण कव्हर केलेलं आहे. देन थर्ड वन इज फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस तर याच्यावरती क्वेश्चन आता विचारलेलं आहे की फोटोसिंथेसिस म्हणजे काय आणि म्हणजे कोणकोणते फॅक्टर्स त्याच्यावरती अफेक्ट करतात. नंतर वेगवेगळे त्याच्यामध्ये जे मेकॅनिझम येतात फोटोसिंथेसिस मध्ये, तर फोटोकेमिकल वेगवेगळे रिएक्शन्स असतील, देन फोटो फॉस्फोरिलेशन असतील, तर तेही महत्वाचं आहे. देन कार्बन पाथवेज म्हणजे जसं की C2 पाथवे, फोटो रेस्पिरेशन, C3, C4 अँड कॅम्प पाथवे, हे पाथवे पण खूप महत्वाचे आहेत. देन रेस्पिरेशन, आता याच्यामध्ये 2 टाईपचे रेस्पिरेशन येतात, अनएरोबिक अँड सेकंड वन इज एरोबिक रेस्पिरेशन, इन्क्लुडिंग मग फर्मेंटेशन, ETC चेन सायकल जे आहे तर, अँड ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. देन फिफ्थ वन इज एन्झाइम्स अँड कोएन्झाइम्स. देन सिक्स्थ वन इज इम्पॉर्टन्स ऑफ सेकंडरी मेटाबोलाइट. तर हा एक थोडासा टॉपिक इम्पॉर्टन्स ऑफ सेकंडरी मेटाबोलाइट, विच काइंड ऑफ सेकंडरी मेटाबोलाइट इज देअर अँड ते काय इम्पॉर्टन्स आहे, तर ते एक आपण बघणार आहोत. याच्यावरती काय क्वेश्चन्स विचारले होते हे बघूया. ठीक आहे, आणखी एक सब टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये. जर त्याच्यामधले जे सब टॉपिक्स आणखी जर बघायला गेलं तर पिगमेंट्स ॲज अ फोटो रिसेप्टर्स, वेगवेगळे जे प्लास्टिड आहेत, क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट, तर ते आणि त्याचे फायटोक्रोम, याचं स्ट्रक्चर एक महत्वाचं आहे. फायटोक्रोमचं स्ट्रक्चर एक विचारलं जातं फॉरेस्ट्री युपीएससीला पण त्याच्यावरती क्वेश्चन असतो. 8th टॉपिक इज दॅट फोटोपिरियडिझम, याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आयोगाने. फोटोपिरियडिझम अँड फ्लावरिंग, देन व्हर्नलायझेशन, सेनेसन्स, या कन्सेप्ट खूप महत्वाच्या. कन्सेप्ट माहिती पाहिजे, त्याचे फॅक्टर्स कोणते, त्याचे टाइप्स कोणते आहेत, या गोष्टी पण मोस्ट इम्पॉर्टंट आहेत याच्यामध्ये. फोटोपिरियडिझम, व्हर्नलायझेशन म्हणजे काय, देन सेनेसन्स म्हणजे काय, सेनेसन्स वरती पण क्वेश्चन बनतात. देन ग्रोथ सबस्टन्सेस म्हणजे तेच PGR, त्याचा रोल काय, नंतर केमिकल रिएक्शन्स कशा, ऍप्लिकेशन्स काय आहे त्याचं ऍग्री हॉर्टिकल्चर मध्ये. देन स्ट्रेस फिजिओलॉजी म्हणजे हीट, वॉटर अँड सॅलिनिटी अँड मेटल, या 4 प्रकारच्या स्ट्रेस कंडिशनला कसं रिस्पॉन्स करतं, तिची काय फिजिओलॉजी आहे, तर ते एक महत्वाचं आहे आपल्याला, ते पण आपण थरोली कव्हर केलेलं आहे. देन 11th इज अ सीड फिजिओलॉजी. देन सीड फिजिओलॉजी मध्ये डेव्हलपमेंटमध्ये, जर्मिनेशनमध्ये कोणते चेंजेस होतात वगैरे, याच्यामध्ये ह्या सब टॉपिक मध्ये येतं ते. देन डॉर्मन्सी, स्टोरेज अँड जर्मिनेशन ऑफ सीड, म्हणजे याच्यामध्ये काय काय होतं हे सीड फिजिओलॉजी मध्ये येऊन जातात ह्या गोष्टी. ठीक आहे, तर हे आपण बघितलं. नेक्स्ट बघूयात आपण की क्वेश्चन्स काय विचारले होते. तर याच्यावरती क्वेश्चन्स विचारले होते शॉर्ट नोट्स ऑन एनी 5, म्हणजे जे सुरुवातीचा कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत त्याच्यापैकी 7 पैकी 5 आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर त्याच्यापैकी डिस्क्राईब द मेकॅनिझम ऑफ आयन ट्रान्सफर, हे बघा आयन ट्रान्सफर वरती सेक्शन बी मध्ये क्वेश्चन विचारला होता, म्हणजे ऑलमोस्ट कंपल्सरी क्वेश्चन्स मध्ये त्यांनी ते विचारलं होतं. 7 पैकी 5 म्हणजे ठीक आहे, 2 क्वेश्चनच लिव्हरेज आहे तुमच्याकडे, अदरवाईज 5 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे. तर ते क्वेश्चन्स तुम्हाला विचारले होते. तर त्याच्यामध्ये बघा डिस्क्राईब द मेकॅनिझम्स ऑफ आयन ट्रान्सफर वरती क्वेश्चन होता इन प्लांट्स. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन पॅसिव्ह अँड ऍक्टिव्ह ट्रान्सफर. पॅसिव्ह अँड ऍक्टिव्ह ट्रान्सफर हे किती मार्कासाठी, 8 मार्कासाठी क्वेश्चन विचारला होता, 8 मार्कासाठी. देन क्वेश्चन 6, डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस इन प्लांट. आता ही प्रोसेस विचारली, एंटायर प्रोसेस. एक्सप्लेन द लाईट डिपेंडंट अँड लाईट इंडिपेंडंट. आता हे 2 वेगळ्या कन्सेप्ट आहेत, डार्क अँड लाईट. लाईट डिपेंडंट अँड इंडिपेंडंट रिएक्शन्स, हायलाइटिंग देअर सिग्निफिकन्स, महत्वाचं सिग्निफिकन्स काय, अँड एनर्जी प्रोडक्शन कशामध्ये, अँड कार्बन फिक्सेशन मध्ये. तर हा क्वेश्चन जवळपास 15 मार्काला हा विचारला होता इन डेप्थ मध्ये.
देन क्वेश्चन 8 जो आहे तर याच्यामध्ये पण 15 मार्काला काय विचारलं होतं, फोटोपिरियडिझम, रोल इन फ्लॉवरिंग प्लांट्स, म्हणजे काय रोल आहे फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये फोटोपिरियडिझमचा, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स बेस्ड ऑन द फोटोपिरियडिक रिस्पॉन्स अँड द रोल ऑफ फायटोक्रोम्स. हे बघा फायटोक्रोम्स वरती पण क्वेश्चन आहे, फायटोक्रोम्स इन रेग्युलेटिंग द फ्लॉवरिंग प्लांट्स. तर एवढा क्वेश्चन त्यांनी जवळपास 15 मार्कासाठी विचारलं. तर हे खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स आहे हा जो फिजिओलॉजीचा आहे. तर इव्हन जेव्हा आपण फॉरेस्ट्री म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचं पण जेव्हा आपण प्रिपरेशन करतो UPSC फॉरेस्ट्रीसाठीही, तर फिजिओलॉजीला खूप महत्व दिलेलं आहे. जर हा याच्यावरती कमांड आली म्हणजे ओव्हरऑल सर्वच आहे, बट फिजिओलॉजीमध्ये प्रत्येकाला ते थोडंसं किचकट जातात गोष्टी. तर याच्यावरती जर एकदा कमांड आली तर एक खूप चांगला सब्जेक्ट होऊन जातो आणि स्कोरिंग आहे, खूप स्कोरिंग आहे. आपण खूप सोप्या पद्धतीने ह्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. आता यामध्ये नेक्स्ट आहे that is a genetics and molecular biology, in which there is a near about 6 subtopics, among which the first one is the development of genetics and gene versus allele concept, म्हणजे सुडो अलिल्स वगैरे ज्या कन्सेप्ट आहेत, जीन आणखी बाकीच्या ज्या कन्सेप्ट आहेत जेनेटिक्सच्या बेसिक, त्या आपण कव्हर केलेल्या आहेत. नंतर सेकंड म्हणजे क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स अँड मल्टिपल फॅक्टर्स. क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स काय, त्याचं कसं म्हणजे काय काय येतं त्याच्यामध्ये, तर ते पण आपण कव्हर केलेलं आहे. देन थर्ड मध्ये बघू शकतो आपण लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. हे सगळं काही याच्यातला जो सिलेबस आहे तो बऱ्यापैकी जशाच तसा ऍग्रिकल्चर मध्ये जो आहे सेक्शन सेकंड म्हणजे बी सेक्शन, तर त्याच्याशी मॅच होतो हा सिलेबस बऱ्यापैकी. तर याच्यामध्ये बघू शकतो आपण फोर्थ वन इज मेथड्स ऑफ जीन मॅपिंग. हा याच्यावरती क्वेश्चन विचारलं जातं मोस्टली, जीन मॅपिंग अँड इन्क्लुडिंग मॉलिक्युलर मॅप, आयडिया ऑफ मॅपिंग फंक्शन. देन सेक्स क्रोमोझोम्स, सेक्स लिंक इनहेरिटन्स बद्दल पण विचारतात. देन सेक्स डिटर्मिनेशन अँड मॉलिक्युलर बेसिस ऑफ सेक्स डिफरन्शिएशन. या सर्व गोष्टी आपण थरोली बुकलेट्स मध्ये व्यवस्थित पद्धतीने कव्हर केलेल्या आहेत. देन नेक्स्ट सिक्स्थ वन इज म्युटेशन. म्युटेशन मध्ये मग वेगवेगळे टाइप्स येतात, त्याची हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह येतात, म्युटेटिंग एजंट कोणते, हे सर्व गोष्टी आपण थरोली याच्यात कव्हर केलेल्या आहेत. बायोकेमिकल अँड मॉलिक्युलर बेसिस ऑफ म्युटेशन हे पण याच्यामध्ये आपण कव्हर केलेलं आहे. तर आता आणखी बघूया त्याच्यावरती काय काय आणखी सब टॉपिक्स आहेत. याच्यामध्ये आणखी सब टॉपिक्स बघा, याच्यामध्ये जवळपास आणखी 5 सब टॉपिक्स. दॅट इज नथिंग बट द सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स. सायटोप्लाझ्मिक जीन्स जे आहेत सायटोप्लाझम मध्ये पण थोडेसे असतात DNA, तर त्याचं काय रोल आहे, आणि इन्क्लुडिंग जेनेटिक्स ऑफ मेल स्टेरिलिटी. मेल स्टेरिलिटीचं जे जेनेटिक्स आहे ते पण आपण याच्यात कव्हर केलेलं आहे. स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन, स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन. देन नाइन्थ वन इज मल्टीजेन फॅमिलीज. मल्टीजेन फॅमिलीज काय कन्सेप्ट आहे, त्यांचं काय रोल असतो, कसं आहे ते, तर ते सर्व आपण व्यवस्थित थरोली ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत. देन 10th दॅट इज टॉपिक ऑर्गॅनिक इव्हॅल्युएशन. याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे आयोगाने. इव्हिडन्सेस, मेकॅनिझम अँड थेरीज. तर इव्हिडन्सेस, मेकॅनिझम अँड थेरीज हे सुद्धा ऑर्गॅनिक इव्हॅल्युएशनच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे, आणि ते आपण व्यवस्थित पद्धतीनं जे इव्हिडन्सेस आहेत त्याच्यामध्ये थेरीज असतील काही, तर त्या सर्व गोष्टी आपण मेन्शन केलेल्या आहेत. देन 11th इज अ रोल ऑफ RNA. आता वेगवेगळ्या टाईपचे RNA आहेत, जसं की मॅसेंजर RNA, ट्रान्सपोर्ट RNA, मग त्याचा काय रोल आहे, त्याचं काही अजून स्ट्रक्चर म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत का, तर ह्या सर्व गोष्टी डिटेलमध्ये आपण लेक्चरच्या वेळेस बघितलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात याच्यावरती काय क्वेश्चन आले. तर क्वेश्चन बघताना बघा किती क्वेश्चन आलेत. हे जवळपास 8 मार्कासाठी 2 क्वेश्चन, देन 15 मार्कासाठी 2 आणि 10 मार्कासाठी. म्हणजे लक्षात येईल तुम्हाला जेनेटिक्सला किती महत्व आहे याच्यामध्ये. जेनेटिक्स, फिजिओलॉजी आणि प्लांट ब्रीडिंग बऱ्यापैकी कोर आहे या सर्व सेक्शन बी चा, मोस्टली पेपर सेकंडचा. तर याच्यामध्ये बघू शकतो सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स वर क्वेश्चन आहे. एक्सप्लेन सेक्स लिंक इनहेरिटन्स, गिव्ह इट्स एक्झाम्पल, हाऊ डज इट डिफर फ्रॉम द ऑटोझोमल इनहेरिटन्स. तर कसं हे डिफरन्शिएट आहे हे सर्व व्यवस्थित पद्धतीने आपण सॉल्व्ह केलेलं आहे. नंतर डिस्क्राईब द मेथड्स ऑफ जीन मॅपिंग. बघा जीन मॅपिंग वरती पण इथं क्वेश्चन विचारलेला आहे. जीन मॅपिंग अँड एक्सप्लेन देअर सिग्निफिकन्स. इथं सिग्निफिकन्स विचारलेला आहे, सिग्निफिकन्स जीन मॅपिंग मेथड्सचा इन जेनेटिक्स. देन एक्सप्लेन द मॉलिक्युलर बेसिस ऑफ म्युटेशन. बघा मॉलिक्युलर बेसिसवर नुसतं म्युटेशन आणि त्याचं थेरटिकल आस्पेक्ट माहिती असून चालत नाही, मॉलिक्युलर बेसिसवरती त्याचं अनालिसिस पाहिजे आणि ते कंटेंट आपल्याकडे असणं महत्वाचं आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण UGच्या काही नोट्स असतात त्या फक्त ओव्हरऑल दिलेलं असतं, म्युटेशन, त्याचे टाइप्स वगैरे, म्युटेशन ब्रीडिंग वगैरे, इट्स ओके, बट सम डेप्थ इज नीडेड हिअर ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट. देन डिस्कस टाइप्स ऑफ म्युटेशन बेस्ड ऑन द मॉलिक्युलर चेंजेस अँड देअर इफेक्ट ऑन जीन फंक्शन. जीन फंक्शन वरती त्याचा काय इफेक्ट होतो मॉलिक्युलर चेंजेसचा, तर तेही महत्वाचं आहे. देन क्वेश्चन 7th विचारला होता. याच्यामध्ये बघा
डिस्क्राईब द मेथड्स ऑफ जीन ट्रान्सफर. जीन ट्रान्सफरच्या मेथड विचारल्या होत्या इन प्लांट्स अँड ॲनिमल, दोघांमध्ये इन प्लांट्स अँड ॲनिमल. एक्सप्लेन देअर सिग्निफिकन्स इन जीन जेनेटिक्स. सिग्निफिकन्स विचारल्या आता जीन ट्रान्सफरच्या ज्या ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्समध्ये तुम्हाला त्याचे काय माहिती पाहिजे तर मेन म्हणजे त्याचं सिग्निफिकन्स माहिती पाहिजे की कसं. आणि एखादी जर उद्या जाऊन याच्यात थोडं मॉडिफिकेशन करून एखादी पर्टिक्युलर जी मेथड आहे तर ती विचारली जाऊ शकते. प्लाझमिड व्हेक्टर ओरिएंटेड जी मेथड आहे तर ती पण विचारली जाऊ शकते. देन याच्यामध्ये डिस्क्राईब द थेरीज ऑफ ऑर्गॅनिक इव्हॅल्युएशन. बघा क्वेश्चन आहे थेरीज, मी म्हणलो होतो थेरीज पण आहेत त्याच्यामध्ये. तर थेरीज ऑफ ऑर्गॅनिक इव्हॅल्युएशन, एक्सप्लेन देअर सिग्निफिकन्स, अंडरस्टँडिंग द ओरिजिन ऑफ स्पेसिस. म्हणजे ओरिजिन ऑफ स्पेसिस कसा झाला त्याच्यासाठीच्या वेगवेगळ्या ज्या थेरीज आहेत, कोण कोण काय काय म्हणलं त्याच्याबद्दल, कोणी कोणाला निग्लेक्ट केलं, तर हे सर्व आस्पेक्ट आपल्याला माहिती पाहिजेत. तर ते आपण आयोगाने विचारलं होतं. नेक्स्ट बघूयात आपण प्लांट ब्रीडिंग अँड स्टॅटिस्टिक्स. मोस्ट इम्पॉर्टंटली इन विच देर इज अ topics including the statistics. In agriculture syllabus plant breeding is thoroughly covered, but here some topic are there. आपण बघू शकतो, बट तरी पण आपण तेच ओव्हरलॅप स्टडी मध्ये व्यवस्थित अभ्यास करायचा ह्या विषयाचा. मेथड्स ऑफ प्लांट ब्रीडिंग इथं हिस्ट्रीचा एवढा विचारलेला नाहीये. मेथड्स ऑफ प्लांट ब्रीडिंग जसं की इंट्रोडक्शन, देन सिलेक्शन, देन हायब्रिडायझेशन, पेडिग्री, बॅक क्रॉस, मास सिलेक्शन, बल्क मेथड, देन सिंगल सीड डिसेंट. म्हणजे इथं दिलेलं जरी नसेल तरी ते एक विचारलं जाऊ शकतं. देन मेल स्टेरिलिटी आणि हेट्रॉसिस ब्रीडिंग, मेल स्टेरिलिटी, हे दोन वेगळे कन्सेप्ट आहेत. देन यूज ऑफ अपोमिक्सिस इन प्लांट ब्रीडिंग, अपोमिक्सिसची कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. देन आता हा स्टॅटिस्टिकचा पोर्शन आहे. स्टॅटिस्टिक मध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन, त्याचं महत्व काय, त्याचे फीचर्स काय. देन टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स वरती क्वेश्चन आता रिसेंटली येऊन गेले. टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स वरती क्वेश्चन, टेस्ट ऑफ हायपोथेसिस बद्दल पण विचारलं जातं. झेड टेस्ट, टी टेस्ट, सॅम्पल साईज कशी असल्यावरती ग्रेटर दॅन 30, लेस दॅन 30, कमी साईज असल्यावर कोणती टेस्ट अप्लाय करायची, हे सर्व गोष्टी आहेत. आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, चाय स्क्वेअर टेस्ट. देन कोरिलेशन मध्ये मग ते सर्व आलं, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आले, त्याचा उपयोग काय असतो, कशासाठी करतो, कॉज अँड असोसिएशन रिलेशन मध्ये कशासाठी असतं, हे सर्व गोष्टी आहेत. सो लेट्स सी की आता रिसेंटली एक्झाम झाली त्याच्यावरती काय काय क्वेश्चन आलते बघा. प्लांट इंट्रोडक्शन वरती क्वेश्चन होता. देन सेकंड वन इज व्हॉट इज मेल स्टेरिलिटी इन प्लांट्स, गिव्ह इट्स टाइप्स अँड सिग्निफिकन्स. टाइप्स अँड सिग्निफिकन्स याच्यावरती जास्त भर असतो. इन सीड, हायब्रिड सीड प्रोडक्शन, मेल स्टेराइल मध्ये CGMS असेल, CMS असेल वगैरे, आणि GMS असेल. सायटोप्लाझमिक मेल स्टेरिलिटी, जेनेटिक मेल स्टेरिलिटी, सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टेरिलिटी. देन एक्सप्लेन द टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स. बघा क्वेश्चन स्टॅटिस्टिक वरती विचारलेला आहे. किती मार्काला? 15 मार्काला. यूज इन स्टॅटिस्टिकल अनालिसिस अँड डिस्कस देअर टाइप्स ऍप्लिकेशन्स ऑफ हायपोथेसिस टेस्टिंग. हा एक क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, तर हे झालं प्लांट ब्रीडिंगच्या संदर्भात. नेक्स्ट वन इज बायोटेक्नॉलॉजी अँड मॉर्फोजेनेसिस. इन बायोटेक्नॉलॉजी अँड मॉर्फोजेनेसिस there is near about 6 subtopics, in which first one is micropropagation, second one is genetic engineering, method of gene transfer and transgenic crops, then third one is development and use of molecular markers in plant breeding, then fourth one is totipotency, polarity, symmetry and differentiation. What is mean totipotency? या ज्या कन्सेप्ट आहेत ना ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. then cell tissue and organ and protoplast culture, याच्यावरती एक क्वेश्चन असतो ऑर्गन कल्चर. देन सोमॅटिक हायब्रिड्स अँड सायब्रिड्स, तर हे एक विचारलं जातं ह्या कन्सेप्ट. ठीक आहे, तर आपण याच्यावरती काय क्वेश्चन आलते ते एक बघूयात आता. तर बायोटेक्नॉलॉजी मध्ये एक ठराविक क्वेश्चन आहेत त्याच्यावरती जरा जास्त भर असतो. फर्स्ट क्वेश्चन बघूया आपण. व्हॉट इज अ टोटिपोटेन्सी अँड डिफरन्शिएट इन अ प्लांट सेल्स अँड एक्सप्लेन देअर सिग्निफिकन्स इन प्लांट टिश्यू कल्चर. तर याच्यावरती टोटिपोटेन्सी वरती क्वेश्चन आलता. आणखी जर बघायला गेलं तर याच्यावरती आणखी एक्सप्लेन द टिश्यू अँड ऑर्गन कल्चर. बघा, टिश्यू अँड ऑर्गन कल्चर इन प्लांट्स, डिस्कस देअर टाइप्स, कोणकोणते टाइप्स आहेत म्हणजे, तर ते एक विचारलं होतं. आणि त्याचे ऍप्लिकेशन्स. नंतर व्हॉट आर द सोमॅटिक हायब्रिड्स, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ सोमॅटिक हायब्रिडायझेशन. 10 मार्कासाठी क्वेश्चन आलता. आणि इट्स सिग्निफिकन्स, सोमॅटिक हायब्रिडायझेशन टॉपिक आहे डायरेक्ट, त्याच्यावरती एक क्वेश्चन आलेला आहे. तर अशा प्रकारे याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. देन आता आपण बघूयात प्लांट युटिलिटी अँड एक्सप्लॉयटेशन. दिस इज अ लास्ट युनिट ऑफ आवर बॉटनी सिलेबस. फर्स्ट वन इज ओरिजिन ऑफ कल्टिवेटेड प्लांट्स, व्हॅल्यू सेंटर ऑफ ओरिजिन, याच्यावरती पण एक क्वेश्चन असतो. देन प्लांट्स ऍज अ सोर्स ऑफ फूड, फायबर, याच्यावरती पण एक क्वेश्चन विचारले जातात. आयदर फायबर, आयदर बिव्हरेजेस, असे सेगमेंट्स मध्ये क्वेश्चन आपण त्याला व्यवस्थित कव्हर केलेलं आहे. देन इन्सेक्टिसाइड,
जसं की निकोटिनॉइड्स वगैरे असतात तर ते वापरले जातात. देन गम्स, रेजिन्स अँड डायज, इंडस्ट्रियल इम्पॉर्टन्स. देन लॅटेक्स, सेल्युलो स्टार्च, देअर प्रोडक्ट्स हे पण. देन परफ्युमरी, देन इम्पॉर्टन्स ऑफ इथनोबॉटनी, हा इथनोबॉटनीच्या रिलेटेड याच्यावरती क्वेश्चन आहे इन इंडियन कॉन्टेक्स्ट. देन एनर्जी प्लांटेशन, देन बॉटनिकल गार्डन्स अँड हर्बेरिया. तर ठीक आहे, याच्यातले काही महत्वाचे मुद्दे ज्या थीम बेस्ड क्वेश्चन आहेत तर ते थोडेसे करायचे. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट बघूयात की क्वेश्चन्स काय विचारले त्याच्यावरती. तर याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत. डिस्क्राईब द हाऊ प्लांट सर्व ऍज अ सोर्स ऑफ फायबर. बघा फायबर वरती विचारलाय. उद्या त्याच्यावरती ऍज अ सोर्स ऑफ बिव्हरेजेस, ऍज अ सोर्स ऑफ इन्सेक्टिसाइड असं विचारलं जाईल. इथला कीवर्ड लक्षात ठेवायचं आणि त्या अनुषंगाने थोडंसं प्रिपरेशन आपलं असलं पाहिजे. टाइप्स ऑफ प्लांट फायबर्स अँड देअर युजेस, हे सर्व आपण कव्हर केलेलं आहे थरोली. आपली जी स्टडी मटेरियल आहे त्याच्यामध्ये आपण एकदम थरोली या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. देन व्हॉट इज अ इथनोबॉटनी, डिस्कस इट सिग्निफिकन्स इन इंडिया, हे पण आपण व्यवस्थित कव्हर केलेलं आहे. तर आता याच्यानंतर आता आपण बघूयात नेक्स्ट, दॅट इज ओव्हरऑल इव्हॅल्युएशन, ओव्हरऑल ब्रेकेज ऑफ आवर सिलेबस. तर ओव्हरऑल याच्यामध्ये बघत असताना बघा जवळपास 10 हेड्स आहेत. तर 10 हेड्स मध्ये आपण जवळपास 100 याच्यामध्ये आपण ते कव्हर केलेलं आहे. 100 टॉपिक्स मध्ये आपण त्याला कव्हरेज दिलेले आहे. तर हे टोटल 10 हेड्स आहेत. याची जी पीडीएफ आहे तुम्हाला, ती पीडीएफ आपल्या जे टेलिग्राम चॅनल आहे quest_IAS याच्यावरती तुम्हाला ते अवेलेबल आहे. आणि आणखी फ्री मटेरियल साठी तुम्ही चॅनल जॉईन करू शकता. तर आपण आता ते सुरुवातीला जी बघितली होती बॅच, तर त्याचं आता डिटेल्स मध्ये थोडंसं बघूयात की काय आहे नेमकं. तर ही जी बॅच आहे दॅट इज अ इंटिग्रेटेड क्रॅश कोर्स. याच्यामध्ये फक्त तुम्ही थेरॉटिकली किंवा असं नाही, म्हणजे एक्झॅक्ट कसं आन्सर रायटिंग असलं पाहिजे, कसे वेगवेगळे आस्पेक्ट्स त्याच्यामध्ये येतील, की कशा गोष्टी पद्धतीनं आपण जास्तीत जास्त मार्क्स फेच करू शकतो, त्याच्यामध्ये मिळवू शकतो, तर ते या ठिकाणी दिलेलं आहे. सर्व सिलेबस हा थरोली कव्हरेज असेल. त्याचे फीचर्स काय तर आपण बघितलं तर एक तर रिझल्ट ओरिएंटेड टीचर, म्हणजे फक्त आन्सर रायटिंग नाही, त्याच्यामध्ये ऍक्च्युअली काय काय बारीक सारीक गोष्टी असतील तर ते आपण आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कव्हर करतोय. हा याच्यामध्ये शेड्यूल असं आहे की सध्या जर बघायला गेलं तर मंडे टू सॅटरडे डिटेल्ड लेक्चर्स आहेत. संडेला इव्हॅल्युएशन अँड डिस्कशन, म्हणजे सेक्शनल टेस्ट आपण एक ठेवतो. सेक्शनल टेस्ट जसं जसं आपला सिलेबस होतोय, सेक्शनल टेस्ट आणि त्याचं इव्हॅल्युएशन किंवा आणि त्याच्यावरती आपण एक डिस्कशन सेशन ठेवतो. हे सर्व आपल्या ऍप्लिकेशन्स वरती अवेलेबल आहे. देन नेक्स्ट वन इज लाईव्ह अँड रेकॉर्डेड लेक्चर्स ऑन ऍप्लिकेशन. आणि मेन म्हणजे असं रेस्ट्रिक्शन्स नाहीये की व्ह्यूजचे, इट इज अनलिमिटेड व्ह्यूज. देन नेक्स्ट आहे सब्जेक्ट वाईज बुकलेट्स अँड नोट्स पीडीएफ्स, म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन्स मध्ये पण बघू शकता आणि अशा पण तुम्हाला त्या मिळतील. नंतर फुल लेंथ टेस्ट आहेत पूर्ण सिलेबस वरती 5 म्हणजे अशा. आता ही इंटिग्रेटेड बॅच असल्यामुळे 5 या ऍग्रिकल्चरच्या येतील आणि 5 त्याचं इव्हॅल्युएशन येईल, त्याचं नेमकं कसं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे तर हे पण येईल याच्यामध्ये, या फुल लेंथ टेस्ट अँड त्याचं इव्हॅल्युएशन. नंतर बॅच व्हॅलिडिटी टिल फॉरेस्ट्री मेन्स एक्झाम, म्हणजे हे पण त्याच्यामध्ये आहे. हे फीचर्स आहेत. आणि हा आपले कॉन्टॅक्ट नंबर आहेत, तर त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. नंतर तर याची मग प्राइस किती वगैरे अशा गोष्टी येतात. तर या ठिकाणी आपण दोन्ही ऑप्शनल जे सब्जेक्ट आहेत फॉरेस्ट्री मेन्सच्या दृष्टिकोनात ना, agriculture and botany, not just one subject. We are giving both subjects, agriculture and botany, under 9,999 only. आता आमची टीम किंवा कोण शिकवणार वगैरे जर असं तर मग आम्ही दोघं असणार आहेत. मी मायसेल्फ वैभव गुळवणे अँड माय कलिग इज अक्षय पाटील. ही इज अन असिस्टंट कमांडंट, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. And I am PhD in genetics and plant breeding. So we are planned entire course very meticulously. Study material is formulated to the precise need of forestry mains examination, what to be there and how to be articulated the things properly. And then याच्यामध्ये आणखी महत्वाचं आहे, जर सब्जेक्ट वाईज कोणी गेलं तर ते ऍग्रिकल्चरला थोडं वेगळं आहे एक सब्जेक्टची फी, आणि बॉटनीला पण तशी, म्हणजे सब्जेक्ट वाईज वेगळे. जर तुम्ही कंबाईन मध्ये लावला तर त्याचा अशी प्राइस आहे, ते पण 15 डिसेंबरच्या आतमध्ये तुम्ही एनरोल होऊ शकता. जे आपले नंबर्स आहेत त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ही आपली प्राइस असणार आहे जी आपल्या इंटिग्रेटेड बॅचची आहे, तर तुम्ही याला जॉईन होऊ शकता. व्यवस्थित पद्धतीने ह्या गोष्टी कव्हर करण्याचे प्रयत्न केले. याच्यामध्ये काय काय येतं तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स, बुकलेट्स पण मिळणार तुम्हाला, त्याच्या पीडीएफ्स पण ऍप्लिकेशन वरती असणार. देन सेक्शनल टेस्ट असणार, त्यामध्ये आणखी फायनल ज्या फुल लेंथ टेस्ट असतील एकदम सिलेबस कव्हर झाल्यानंतर, त्या म्हणजे किंवा जसा सिलेबस कव्हर होते तसे सेक्शनल टेस्ट पण आपण घेणार आहोत. त्याचा आन्सर रायटिंग असेल, त्याच्या कॉपीज इव्हॅल्युएशन करणं असेल, आणि जर काही क्वेरीज असतील तर त्यासाठी तुम्ही
जे आपला नंबर आहे 9529765453 अँड 9156545703 या नंबरवरती. आणि आपले हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, जसं की quest_is टेलिग्रामवरती. हे ऍप्लिकेशन आहे आपलं क्वेस्टिफाय, Questify: CSC Prep, देन quest.is_ in Instagram, then for YouTube questis.official, देन questis official हे मेल आहेत आणि हा आपला पत्ता आहे. तर अशा पद्धतीने आपण हे इंटिग्रेटेड क्रॅश कोर्स पण चालू आहे. तर आपण सर्वांनी अशी भीती न बाळगता, जास्त बल्की सिलेबस आहे, कसा कव्हर होईल, काय होईल, तर याच्यासाठी आम्ही, आमची टीम जी आहे, आम्ही तर व्यवस्थित पद्धतीने हे सर्व गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्टडी मटेरियल पण व्यवस्थित, एकदम प्रिसाइज, डिमांड स्पेसिफिक आपण त्याच्यामध्ये गोष्टी ठेवलेल्या आहेत की ऍक्च्युली काय काय डिमांड आहे त्या टॉपिक मधनं, तर ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण इथं या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.